पॉलिटिकल याच्यामध्ये जेव्हा तुमच्यासोबतचे काही नेते काम करतात, म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या याच्यावर शिंदे साहेबांनी बरेच मध्यंतरी आरोप केले की त्यांची जी काही वर्किंग स्टाईल आहे त्याच्यावर मी सेपरेटली बोलणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते आपल्याला आतापर्यंत माहीत नाही की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे. परवाच्या दिवशी आशिष देशमुखांनी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट खूप म्हणजे तुमच्या इमेजला न शोभणारं ते स्टेटमेंट होतं. तुम्ही कान उघडणी केल्याचं मला कळलं त्यावरून. नेमकं काय? आशिष देशमुख हे एक अत्यंत हुशार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. इज व्हेरी इंटेलिजंट पर्सन. पॉलिटिकलीही अत्यंत ॲक्टिव्ह अलर्ट अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. फक्त काही काही वेळेला माझ्या लक्षात आलं की ते भाषण करताना भावनेत येतात आणि भावनेत येऊन आपण एखादा शब्द काय बोलतो हे अनेक वेळा आपल्या लक्षात येत नाही किंवा त्याची इम्प्लिकेशन्स काय आहेत हे लक्षात येत नाहीत. त्यामुळे मी त्यांना हे सांगितलं की आपण किती भावनेत आलो तरी देखील आपण पब्लिक फिगर आहोत, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळे आपल्या बोलण्याचा काय अर्थ जातो हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्याही लक्षात आलं. कालही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशनही दिलं आणि एक अतिशय योग्य अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी मांडली. तुम्ही रवी चव्हाणांचं बोललात. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो की रवींद्र चव्हाण आणि शिंदेसाहेब यांची खूप जुनी मैत्री आहे. खूप वर्ष एकत्रित दोघांनी काम केलेलं आहे. कार्यक्षेत्र एक आहे. म्हणजे शिंदेसाहेब तर आता महाराष्ट्राचे नेते आहेत पण मूळ कोकणातलं कार्यक्षेत्र त्यांचं आहे. ठाणे जिल्हाच आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट येतात. त्यातनं काही गोष्टी तयार होतात. पण मला विश्वास आहे आता निवडणुका संपल्या दोघेही पुन्हा एका टेबलवर जेवतील आणि ह्या सगळे विषय संपतील आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात ते संपतील. कारण एकमेकाच्या बद्दल दोघांच्याही मनात आदर आहे. रवी चव्हाणांनाही शिंदेसाहेबांबद्दल आदरच आहे. तर रवी चव्हाणांना जे लोक ओळखतात त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते एक असं बिनधास्त अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कुठल्याही प्रेशरमध्ये न येता काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचं अभिव्यक्तीचे काही वेगळ्या पद्धती असतात. पण आता मी देखील त्यांना बोललो की ते प्रदेशाचे आमचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपली जी अभिव्यक्ती आहे ती कधी कधी कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे असं मी त्यांना गमतीने बोललो आहे.